IVF मध्ये मला सर्वात कॉमनली विचारला जाणारा प्रश्न, मॅडम माझ्या गर्भाचा ग्रेड कुठला? आणि आता माझ्या गर्भाचा ग्रेड A क्वालिटीचा आहे म्हणजे माझी प्रेग्नन्सी 100% होणार का? पण हा एक मोठा गैरसमज आहे. हो, एम्ब्रिओ जर A क्वालिटीचा असला तर आणि तो जर आपण ट्रान्सफर केला तर त्याची प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस हे नक्कीच हाय असतात. पण असे नाही की ते 100%च असतात, कारण की गर्भाशयात टाकल्यावरती बऱ्याच फॅक्टर्स वरती प्रेग्नन्सी होणार की नाही होणार हे डिपेंड करते. खरं तर एम्ब्रिओ ग्रेडिंग म्हणजे मायक्रोस्कोप खाली आपण त्या एम्ब्रिओची गुणवत्ता चेक करतो. त्याचा विकास किती झाला आहे, त्याची रचना कशी आहे आणि ब्लास्टोसिस्ट किती व्यवस्थित तयार झाले आहे हे पाहिलं जातं. A ग्रेड म्हणजे दिसायला अधिक चांगला एम्ब्रिओ, पण त्याचा अर्थ असा की प्रेग्नन्सी एकदम 100% निश्चित असा नाही. आम्ही असेही बघितले आहे की B ग्रेड एम्ब्रिओमुळे पण निरोगी बाळाचा जन्म होऊ शकतो. तर कधी A ग्रेड एम्ब्रिओ देखील इम्प्लांट होत नाही, कारण प्रेग्नन्सी हे फक्त गर्भाच्या ग्रेडिंग वरती डिपेंड करत नाही, तर हे बऱ्याचशा कारणांवरती डिपेंड करते, जसे की स्त्री आणि पुरुष यांचं वय, गर्भाशयाची स्थिती, क्रोमोझोम्स आणि अनेक अशीच महत्वाची कारणं. तर हे लक्षात ठेवा, एम्ब्रिओ ग्रेडिंगचा खरा अर्थ समजला तर IVF बद्दलचे तुमचे सगळे गैरसमज दूर होतील.